मी सांबप्पा महाजन, अहमदपूर, काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता. 1980 पासून युवक काँग्रेस आणि फादर काँग्रेसमध्ये काम केलं. आमचे मित्र श्रीयुत गुलाबराव पाटील यांनी GTV यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो चॅनलबद्दल. आणि मी आजची मुलाखत देणार आहे ते आमचे नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबाच्या होणाऱ्या 18 तारखेला वाढदिवसानिमित्त आणि 75व्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देणे. आणि त्यांचा माझा संबंध कसा आला, त्यांनी मला माझ्या सामाजिक जीवनात, वैयक्तिक जीवनात, राजकीय जीवनात जे सहकार्य केलं त्याचाही उहापोह करावा असं मला स्वतःला वाटते. मी 1980ला युवक काँग्रेसमध्ये आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, शंकरराव चव्हाण साहेब आणि त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय कैलासवासी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बसवराज पाटील नागराळकर, गणी टाके यांनी काम केलं. अनेक वर्ष या काम करण्यामध्ये, काँग्रेसच्या प्रवाहामध्ये काम करतेवेळी माझ्या नशिबानं म्हणा, भाग्यानं म्हणा, असा एक व्यक्ती माझ्या राजकीय जीवनामध्ये आली. त्या व्यक्तीमुळं माझं आर्थिक आणि सामाजिक काम करण्याची ओढ निर्माण झाली. ते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब. दिलीपरावांची ओळख कार्यक्रमात होत ज्यावेळेस ते जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अध्यक्ष झाले, त्यावेळी माझे मित्र बसवराज पाटील त्यांच्याबरोबर एक सदस्य म्हणून काम करत होते. त्यांच्यामुळं, बसवराज पाटलामुळं माझी चांगली जवळून ओळख झाली आणि त्यांच्या कामात आणि त्यांच्या शैलीमुळे मी भारावून गेलो आणि त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करते वेळेस, त्यांना भेटते वेळेस मला नेहमीचा आनंद व्हायचा. ज्यावेळी बँकेला ते जिल्हा बँकेचे चेअरमन झाले त्यावेळेस मी त्यांच्याकडे सहज गेलो होतो. पण मला असं, तुम्ही गुत्तेदारी करत होतो, बंद केलो, काहीतरी कामं करा, एवढी शेती आहे, शेतीसाठी काही घ्या. आणि 8 दिवसात कागदपत्र पूर्ण करून मला एक ट्रॅक्टर दिला आणि सांगितलं की अगोदर आपलं अर्थकारण करायचं आणि त्याच्यानंतर समाजकारण, राजकारण करायचं. राजकारण करते वेळेस 80% समाजकारण करायचं, 20%मध्ये राजकारण करायचं आणि नेहमी बेरीचं राजकारण करायचं, वजाबाकीचं राजकारण केलं. तो गुण आम्ही त्यांच्यापासून घेतला. बँकेत अनेक प्रकरणं मी घेऊन गेलो. त्या माझ्या ज्या मित्राची कामं होण्यासारखी नव्हती ती सुद्धा कामं त्यांनी बँकेतून करून दिली. त्यांचे जीवनमान उंचावलं, शेतकऱ्याला मदत झाली आणि त्या शेतकऱ्याच्या मदतीतून आम्हालाही थोडंसं हुरूप आला कामं करण्याचा. त्यानंतर साहेब झाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. अनेक वेळा आम्ही कामं घेऊन जायचो आणि त्यांनी तिथंच काम करायला लावायचं. एक प्रसंग तर असा आहे की मी माझ्या नातेवाईकाच्या बदलीसाठी गेलो होतो. त्याची बदली झाली ती औषध. आम्ही म्हणालो, साहेब आमचा बादचा आहे, त्यांची बदली झाली. अरे कुठं झाली? औषधाला झाली. कुठं पाहिजे? अहमदपूरलाच पाहिजे. त्यांनी तात्काळ ती बदली रद्द करून दिली. तो माणूस काम करणारा होता, योग्य काम करणार होता म्हणून त्याची बदली करतोय, तुमच्यामुळं नाही असंही सुद्धा सांगितलं. आम्हाला माहिती घेतली आणि त्याचं काम केले. त्याच्यानंतर अनेक कामं जिल्हा परिषदमध्ये केले. त्याच्यामुळं आम्ही समाजात वावरत गेलो आणि 85 पासून मी नगरसेवक अनेक पदावर कामं केली. माझ्या स्वतःच्या वेळेस एक ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि मी त्यांना सहज म्हणालो, आमच्या मित्रांनी म्हणले की बाबा माझ्याला काहीतरी करा. मला ST सल्लागार बोर्डाचा अध्यक्ष न मागता श्रीकांत सोनवणेला सांगितलं की यांची ऑर्डर काढून पाठवून द्यायची, ते येणार आहेत आणि तसं केलं. मीही त्याच तत्परतेनं इमारतीद्वारे त्यांनी जी कामं दिली मला, विलासराव साहेबांनी जिल्हा खादी बोर्डाचा अध्यक्ष केलं. त्याही पदावर काम करत असताना खादी बोर्डामध्ये लागणाऱ्या कर्जाचं वितरण जिल्हा बँकेकडून होत होतं. अनेक प्रकरणं दिलीपराव साहेबांनी करून लोकांना, गोरगरीब बाराबलतेदारांना मदत करायला सांगितलं. अशोकराव चव्हाण ST महामंडळाचे मंत्री होते आणि त्यांनी त्या पदावर मी असताना आम्हाला काम करायला संधी दिली. अशा अनेक उदाहरणं देता येईल की दिलीपराव साहेबांनी मला काम करायला संधी दिली. जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना काम सांगायला गेलो
तर आजपर्यंत निगेटिव्ह काही काम झालंच नाही, पॉझिटिव्हच काम होत गेलं. त्याच्यामुळं आम्हाला युवक काँग्रेस म्हणा, फादर काँग्रेसमध्ये समाजात काम करते वेळेस एक मागं एक शक्ती असलेला माणूस चाकूरकर साहेबाचे आशीर्वाद आणि विलासराव चाकूरकर साहेबाचे आशीर्वाद आणि अशोकराव आणि दिलीपराव साहेबाचे खंबीर साथ, त्याच्यामुळं आम्ही काम करू शकलो. आजही मी 80पासून काँग्रेसमध्येच काम करतो, आजही मी काँग्रेसच काम करतो आणि त्यांचा आदर्श घेऊन मी समाजाचंही काम यशस्वीपणे करतो. म्हणून या प्रसंगी मला असं म्हणा वाटतंय की दिलीपरावसारखा नेता, कार्यकर्त्याला आणि त्या पदाला न्याय देणारा माणूस ज्यावेळेस बँकेत होते त्यावेळेस अनेक शेतकऱ्याचं जीवनमान उंचावलं, त्यांना कर्ज दिले, त्या कर्जातून शेतकरी पुढे गेले. जिल्हा परिषदेमध्ये वेगळ्या योजना आणून लोकांना मदत केली. अशा व्यक्तीला दीर्घायुष्य लाभो, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, उत्तरोत्तर प्रगती हो आणि असंच समाजाला त्यांचं सहकार्य मिळो एवढी अपेक्षा करून पुन्हा एकदा त्यांना अमृत महोत्सवाच्या आणि वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद.